धामणगाव रेल्वे तालुक्यातील नारगावंडी गावात शुभम वारंगणे या 30 वर्षीय युवकाचा मृतदेह जळका फाटा परिसरात आढळून आल्याने गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नेमका मृत्यू कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात, यावर आता विविध चर्चा रंगू लागल्या। या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नारगावंडी येथील शुभम वारंगणे हा युवक जळका फाटा परिसरात मृतावस्थेत आढळून आला। स्थानिक नागरिकांनी रस्त्यालगत एक व्यक्ती पडलेली पाहून तात्काळ ही माहिती कुटुंबियांना दिली। कुटुंबियांनी शुभम याला ऑटोतून उचलून धामणगाव रेल्वे येथील एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शुभमला मृत घोषित केलं। या घटनेनंतर परिसरात भीती आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं। मृत्यू नैसर्गिक आहे की संशयास्पद, यावरून गावात विविध अफवा पसरू लागल्यात। घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात पाठविला। दरम्यान शुभमच्या अकस्मात मृत्यूने वारंगणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। परिसरातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झालेत। पोलिसांनी सर्व अंगांनी तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे। नारगावंडीतील शुभम वारंगणेच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। नेमके हे प्रकरण अपघाताचं आहे की काहीतरी वेगळंच, यावरून आता तपासाचं चक्रे वेगाने फिरू लागले आहेत। दत्तापूर पोलीस या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करीत असून सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे।